नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. श्रावण स्पेशल आहे. चला भाजलेला कांदा घ्यायचं, कढईमध्ये टाकून सुद्धा भाजू शकतो, पण मी डायरेक्ट गॅसवरती भाजलेला आहे. त्याची चव खूप छान येते. अगोदर चुलीवर भाजायची, पण आता चुलीची सोय नसल्यामुळे आपण ह्या ठिकाणी गॅसवरतीच कांदा भाजून घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला आणखीन ह्यामध्ये काही पदार्थ टाकायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे. कढीपत्ता टाकून द्यायचे, जिरे टाकलेले आहेत, भाजलेलं खोबरं टाकायचंय. अगदी थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण ह्या नक्की करून पहा. ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण ह्या ठिकाणी 1 चमचा मोहरी टाकून दिलेली आहे. 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की ह्यामध्ये जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून द्यायचे. आता सर्व जिन्नस तेलामध्ये छान तळले जातात, त्यामुळे कच्चं काही राहत नाही. अगदी भन्नाट चव येते. 1-2 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला सर्व जिन्नस तळून घ्यायचे. असंच 2 मिनिट झालेले आहेत आणि छान आपला कलर पण चेंज झालेला आहे आणि छान तळलेले, तेल पण छान सुटलेलं आहे. गॅस मिडियम करून 2 ते 3 मिनिट आपल्याला आणखी असंच हलवत राहायचे. दोन ते 3 मिनिट झालेले आहेत. ह्या ठिकाणी आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचं, धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा, काळं तिखट आपण जे घरी बनवतो ते टाकलेलं आहे 1 चमचा. आपण जास्त मसाले ह्या ठिकाणी वापरलेले नाहीत. अगदी कमी मसाल्यामध्ये आमटी झणझणीत आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. जर तुम्हाला आणखी कुठले मसाले टाकायचे असेल तर टाकले तरी चालतात. तेलामध्ये व्यवस्थित मसाले तयार झाले की आपण ह्यामध्ये जे कट काढून घेतलेले ते कट आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. वाळलेल्या 2 ते 3 आपण ह्या ठिकाणी मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या टाकून झालं की आपण जे कट तयार केलेलं आहे ते कट आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता जितकं आपल्याला क्वांटिटी वाढवायची त्या ह्या ठिकाणी आपण पाणी टाकू शकतो. आपल्याला आणखीन चिंचेचा कोळ टाकायचा, त्यामुळे इतकंच टाकलेलं आहे. चिंच भिजवलेली आहे. चिंचेचा कोळ काढून त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून मी ह्या ठिकाणी टाकणार आहे. आणखीन 1 वाटी इतकं आपलं कोळ निघालेलं आहे चिंचेचं. अगदी छान आंबट गोड अशी ही आपली आमटी बनवून तयार होते. मस्त भन्नाट चवीची. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. नेहमीपेक्षा वेगळी आहे, पण चवीला अप्रतिम लागते. इतकं आपण क्वांटिटी वाढवलेली आहे. मस्त भन्नाट अशी आपली आमटी म्हणून तयार झालेली आहे. तुम्हाला ही कटाची आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.